नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे आता मित्रांनो एकीकडे आता वल्लरीने जे 15 वर्षापूर्वीचं सत्य आता अर्णवचे काका आहे तर त्यांच्या अगदी हाताला हात मिळून केलेला आहे आणि आज मात्र वल्लरी स्वतः आपल्या जे पापाचं सत्य आहे तर शेवटी मात्र स्वतःच त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडणार आहे. कारण आता अर्णवचे काका शशिकांत आणि आता रमाकांतचा भाऊ आहे तर तो शशिकांत राजशिर्के यांचा मिळून मात्र आता रमाकांत आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याचा जो वल्लरीने प्रयत्न केलेला आहे. आणि आता जे राजशिर्के कुटुंब आहे आता राजशिर्के कुटुंबाचं आणि आता रमाकांत आणि शशिकांत यांचं राजकारणावरून आता खूप असं लागलेलं होतं. आता हा शशिकांत आहे तर तो रमाकांतला अगदी खाली खेचण्यासाठी काही पण करायला तयार आहे हे वल्लरीला माहिती होते. म्हणूनच त्याची साथ घेऊन आता वल्लरीने हे कांड अगदी सत्य केलेलं आहे. आणि ह्या कांडाचं सत्य मात्र आता अविनाश मामा सगळं काही उघड कसं सगळ्यांच्या समोर करतो आणि सुप्रियाला न्याय कसा देतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो आता राकेशने जे काही आता अगदी बाहेरच्या एका मुलीबरोबर संबंध म्हणजे राकेशने जे पाप केलेला आहे शलाकाचा मर्डर तर केलेला आहे परंतु एका अगदी मुलीबरोबर अनैतिक संबंध ठेवणाऱ्या ह्या राकेशचं सत्य आता अंजलीसमोर कसे येते आणि आता नक्की पुढे काय होतं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा आता मित्रांनो हे बघा आता वल्लरीला खूप टेन्शन येते. कारण आता वल्लरीला असं वाटत असतं की आता नम्रता आणि ह्या आकाश या दोघांचं लग्न ठरलेलं आहे. किती नाही म्हटलं तरी शेवटी सुप्रिया आता तिच्यासमोर तर आपल्याला यावंच लागेल. आणि सुप्रिया तर अगदी हात धुवून आपल्या पाठीमागे लागलेली आहे कारण ईश्वरीला आणि अर्णवला काही पुरावे देण्यासाठी. आणि जर आपला अगदी सत्याचा उलगडा झाला तर या घरातून आपली हकालपट्टी होईल. त्यासाठी मात्र आता ह्या सुप्रियाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आता आपल्याला अर्णवचे काका शशिकांत यांच्याशी गाठ घ्यावं लागेल आणि त्यांना काही पैसे देऊन मात्र आता या सुप्रियाचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल असे ती ठरवते. म्हणून मात्र ती शशिकांत आता आहे राजशिर्के यांना फोन करते आणि ह्या सगळ्या सत्याबद्दल सांगून आता शेवटी ती त्याला भेटायला सुद्धा गेलेली आहे. आणि तेथे गेल्यानंतर मात्र आता हे सगळं काही उघडकीस आलेलं आहे. तेव्हा आता वल्लरी त्या शशिकांतला अगोदर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते. कारण त्याला पैसे देण्या अगोदर आता जर आपण त्याला ब्लॅकमेल केलं तर नक्की तो मदत करेल. कारण इतक्या दिवसाचं जे गुपित सत्य आहे तर त्याची सुद्धा आपल्याला साथ होती आणि त्याला मिळूनच आपण हे सगळं केलेलं आहे. म्हणून ती त्याला अगोदर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते. परंतु जेव्हा आता हा शशिकांत तिच्या डोक्याला पिस्तूल उगारतो आणि म्हणतो की हे बघ मला जर मध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी तुला सोडणार नाही आणि इथून तुला जिवंत नाही जाऊन देणार. त्यावरती आता वल्लरी सगळं काही सांगते. वल्लरी म्हणते की हे बघा मला माफ करा. परंतु आता ती बाई अगदी माझ्या मानगुटीवर अगदी पाय देऊन बसलेली आहे. कारण इतक्या दिवस मात्र ती सुप्रियाने कधी तोंड दाखवलं नाही. पण आज त्या सुप्रियाच्या दोन्ही मुली माझ्या घरात अगदी सुना म्हणून आलेल्या आहेत. म्हणजे आता एकतर आलेली आहे बळजबरीच्या सुनबाई आणि आता ती दुसरी ती सुद्धा चक्क माझ्या मुलाबरोबर लग्न करत आहे. आता जे काही घडलेला प्रकार आहे तो मात्र सगळं काही वल्लरी आता सांगते की आता मात्र ती बाई मला शोधण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मी तिच्यापासून लपवून आत्तापर्यंत इथपर्यंत पोहोचले आहे. पण काही ना काही करून मला मात्र तिच्या मुलीचं लग्न माझ्या मुलाशी होऊन द्यायचं नाही. आणि आता काही झालं तरी त्या बाईसमोर मला यायचं नाही. जर ती बाई माझ्यासमोर आली तर ती मला ओळखेल आणि ओळखून मात्र ती मला अर्णवचा सगळं काही सत्य सांगेल. म्हणजे अर्णवच्या आईवडिलांना म्हणजे त्या रमाकांत राजशिर्केला अगदी उद्ध्वस्त करण्याचा जो प्लॅन आपण केला होता आणि त्याच्या बायकोने नंतर आत्महत्या वगैरे केली
आणि हे सगळं काही तुम्हाला तर माहितीच असेल की आता रमाकांतच्या संसाराचा कसा उद्ध्वस्तपणा झाला, परंतु हे सगळं आपण केलेलं आहे ह्या बाईला माहिती आहे. आणि जर तिने मात्र आता आपलं सगळ्यांसमोर सत्य सांगितले तर मात्र आपलं अवघड होईल. परंतु आता तो शशिकांत म्हणतो की हे बघ, मला मध्ये घेण्याचा प्रयत्न करू नकोस, मी काही केलेलं नाही. आणि जर तुम्हाला ब्लॅकमेल केलं तर मात्र मी तुला नाही सोडणार. माझी आणि तुझी आता जे आपली झालेलं होतं, बोलणं झालेलं होतं, मी फक्त त्यावेळेस तुला थोडीशी मदत केली होती, बाकी काही नव्हतं. कारण त्या रमाकांतच्या अगदी जे काही माझ्या पुढे तो जात होता आणि त्याला मला खाली खेचायचं होतं. राजकारणामध्ये तो कायम माझ्या अगदी पुढे असायचा आणि हे मला काही बघवत नव्हते. त्यासाठीच फक्त मी तुला मदत केली होती. बाकी जे काही झालेले आहे त्यात तूच अगदी कारणीभूत आहे आणि मला काही म्हणायचं नाही. आता अविनाश मामा मात्र या वल्लरीचा पाठलाग करत तिच्या मागे आलेला असतो आणि हे सगळं काही तो ऐकतो. आणि ऐकल्यानंतर आता त्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला एक धक्का बसतो. कारण आता वल्लरीने अर्णवच्या आईवडिलांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जे काही झालेले होते तर त्यात वल्लरीचा आणि ह्या शशिकांतचा हात आहे. तर आता अविनाश मामाने हे सगळं काही ऐकल्यानंतर तो घाईने तेथून जायला निघतो. परंतु वल्लरी म्हणते की हे बघ, मी तुला पैसे देते आणि हे पैसे घे आणि लवकरच त्या सुप्रियाचा काटा काढ. परंतु आता सुप्रियाचा काटा काढ असं म्हटल्यानंतर अविनाश मामाला अगदी सुप्रियाचा काटा का काढण्यासाठीही सांगत आहे. नक्की ईश्वरीच्या आईचा आणि यांचा काय संबंध आहे हे आपल्याला शोधून काढावे लागेल. आणि सुप्रिया तिच्यासमोर म्हणजे ह्या सुप्रियासमोर वल्लरी का येत नाही हे मात्र अविनाश मामाला कारण समजलेलं असतं. त्यानंतर आता इकडे हा राकेश अंजलीला खूप त्रास देत असतो. तिचा रागराग अगदी करत असतो. परंतु तिला आता उपाशी मारत असतो. आणि आता मौज मजा करण्यासाठी जेव्हा तो आता त्याचे संबंध आहे त्या मुलीकडे जातो आणि त्या मुलीला मात्र आणखीन जवळ घेऊन अगदी तिच्याशी प्रेमाचं नाटक तो करत असतो. आता प्रेमाचं नाटक करता करता मात्र आता तो तिच्याकडे पैशाची मागणी करतो. तेव्हा ती मुलगी त्याला म्हणते की हे बघ, मी तुला पैसे काही देऊ शकत नाही, पण तुला जर आता इथून पुढे मला पैसे द्यायचे नसेल तर मात्र तू परत माझ्याकडे येऊ नकोस. तेव्हा आता मात्र तो तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो. जर तू मला पैसे दिले नाही तर मी अख्ख्या जगासमोर मात्र तुझं सगळं काही सत्य आणेल. त्यामुळे हे बघ, जे काही आहे ते आहे. शेवटी आणखीनच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो. पण ती मुलगी आता हुशार असते. ती म्हणते की माझ्याकडे पैसे नाही मिळू शकत आणि जर तुम्हाला पैसे मागण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी तुझ्या बायकोला येऊन भेटेल आणि तिला सर्व काही सांगेल. राकेश म्हणतो तुला जे करायचं असेल ते कर आणि माझी फालतू बायको तुला कुठे सापडणार आहे ते तुला माहितीच नाही. कारण ती तर विंडोक आहे. तिने तिच्या भावाचं घर सोडलं, आयुष्य आराम जीवन तिने माझ्यासाठी सोडलं. परंतु तिला हे माहिती नाही की राकेशसुद्धा काही कमालीचा आहे. नाही मी तिला उपाशी मारलं आणि नाही तिचे हाल केली तर मी सुद्धा नावाचा राकेश नाही. तेव्हा आता ती मुलगी म्हणते की आता ह्या राकेशपासून आपल्याला सुद्धा धोका आहे. कारण या अगोदर सुद्धा त्याने अनेक असे मर्डर केलेले आहे. त्यामुळे आता मात्र याच्याकडून सुटका मिळवण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावे लागेल. म्हणून मात्र आता राकेशने जे तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो सगळा व्हिडिओ मात्र तिने बनवून ठेवलेला आहे. आता त्याच्याशी जे काही आता तिचे संबंध आहे तर त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवून तिने ठेवलेला होता आणि आता सगळं काही ती अंजलीला दाखवणार आहे. अंजलीकडे येऊन मात्र तिने सत्याचा बॉम्ब फोडलेला आहे की राकेश कोणत्या चालीचा आहे. तेव्हा आता अंजलीचे डोळे उघडतात आणि अंजलीला आता आपल्या अर्णवची आणि ईश्वरीची जाणीव होते. आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना घेऊन मुलगी तेथे आलेली असते आणि ती मुलगी आता या दोघांच्या समोर मात्र आता ह्या राकेशचं भांडं फोडते. राकेश कसा चालीचा मुलगा आहे आणि त्याने त्या शलाकाचा सुद्धा खून कसा केलेला आहे हे सगळं काही राकेशने या अगोदर कबूल केलेलं आहे. ते सगळं काही व्हिडिओ रेकॉर्ड मात्र त्या मुलीकडे असते आणि ती मुलगी सगळं काही राकेशचं भांडं फोडते. आणि इकडे आता अविनाश मामासमोर मात्र ह्या वल्लरी आणि शशिकांतचं सत्य आलेलं असतं. म्हणून तो आता अर्णवला सर्व काही सत्य सांगायला निघालेला आहे. पण त्या अगोदर मात्र आता अविनाश मामा सुप्रियाकडे जातो आणि सुप्रियाला म्हणतो की हे बघा ईश्वरीच्या आई, माफ करा मी तुम्हाला आज जे काही विचारत आहे 15-20 वर्षापूर्वीचं सत्य आणि ते 17 वर्षापूर्वीचं असणारं सत्य तुम्ही मला सांगायला पाहिजे. आज मात्र जे काही झालेलं आहे, अर्णवचे आई वडील या जगामध्ये नाही, परंतु आई तर नाही, आईने आत्महत्या केली. परंतु अर्णवचे वडीलसुद्धा जसे गेले तसे अजूनपर्यंत काही त्यांनी तोंड दाखवलेलं नाही आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. याला कारणीभूत माझी बायको वल्लरी आहे. आता सुप्रियाला धक्का बसतो. सुप्रिया म्हणते की आता ती जी बाई होती ती तुमची बायको आहे का. आता मात्र
सुप्रिया सगळं काही खरं सांगते आणि सुप्रियाने आता अविनाश मामासमोर सगळं सत्य सांगितलं असतं, कारण आता ईश्वरी अर्णव यांच्यामध्ये जो दुरावा आलेला आहे तर तो केवळ आणि केवळ त्या बाईमुळे, त्या बाईने जे काही कांड केलेला आहे तर मी तिला खरंच सोडणार नाही आणि दुर्दैवाने मात्र ती तुमची बायको आहे, परंतु तुमच्या बायकोने मला फसून हे सर्व केलेलं आहे. अर्णवच्या वडिलांची काही चूक नव्हती, जे झाले ते केवळ आता त्या बाईमुळे. तेव्हा आता अविनाश मामाला खूप राग येतो आणि अविनाश मामा ह्या सगळ्याचा भडका करण्याचा ठरवतो आणि इकडे अंजलीसमोर मात्र त्या मुलीने सगळं काही सत्य येऊन सांगितलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.